समतेचं मंदिर, नको रे तुमचं आहे रे आमचं समतेचं मंदिर. जय हुवाल्याचं पंढरपूर हो दीक्षा भूमी नागपूर, जय हुवाल्याचं पंढरपूर हो दीक्षा भूमी नागपूर. सहारा नव्हता कुणाचा आम्हाला नव्हता कुणीच वाली, नागपुरात घेऊन आलाय र पिंपळाच्या झाडा खाली. हे सहारा नव्हता कुणाचा आम्हाला नव्हता कुणीच वाली, नागपुरात घेऊन आलाय र पिंपळाच्या झाडा खाली. 56 साली जगी गाजली 14 ऑक्टोबर, 56 साली जगी गाजली 14 ऑक्टोबर. जय भीमवाल्याचं पंढरपूर हो दीक्षा भूमी नागपूर, जय भीमवाल्याचं पंढरपूर हो दीक्षा भूमी नागपूर. प्रज्ञाशील करुणा ममतेचा फुलतोय माळा, नागभूमीत साजरा होतोय र बौद्धांचा धम्म सोहळा. हो प्रज्ञाशील करुणा ममतेचा फुलतोय माळा, नागभूमीत साजरा होतोय र बौद्धांचा धम्म सोहळा. नको रे युद्ध हवा रे बुद्ध साऱ्यांचा निघतोय सूर, नको रे युद्ध हवा रे बुद्ध साऱ्यांचा निघतोय सूर. जय भीमवाल्याचं पंढरपूर हो दीक्षा भूमी नागपूर, जय भीमवाल्याचं पंढरपूर हो दीक्षा भूमी नागपूर. पिढ्यान पिढ्या संकल्प आम्हा छळलं र सालो साल, मग अशी काही कमाल केली भीमान भत्याचं नव्हतं झालं. हे पिढ्यान पिढ्या संकल्प आम्हा छळलं र सालो साल. जनरल सलूट, सलाम देगान, सलाम दो. जय भीम, जय भीम, जय भीम. रेड डाउन, रेड विश्राम. बाएं बाजू उतर, एक कदम बाएं बाजू उतर, सामने से. हॅलो, इकडे लक्ष द्या. आपण या ठिकाणी नम्रत राहायला सुरुवात करतोय. आंबेडकरांचा
धन्यवाद. यानंतर आपण धम्मरथ रॅलीला सुरुवात करतोय. मी सैनिक शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. ये बुद्ध का भारत प्रबुद्ध भारत पूर्ण समर्थक शांति का सम्मान बड़ा अहिंसा का यहाँ मुकाल निरर्थक क्रांति का. जगवालो अमन का व्रत लेकर जगवालो अमन का व्रत लेकर संसार सवारो भ्रांति का. अहिंसक नीति युद्ध की नीति धरो अहिंसक नीति ये बुद्ध की धरती. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. संसार को अपना घर समझो गौतम ने अमर संदेश दिया. जियो स्वयं और जीने दो औरों को महा उपदेश दिया. मानव को जहाँ मानवता दी मानव को जहाँ मानवता दी जीवन को वही उपदेश दिया. है पतन की अर्थी और हो पूर्ति आदर्शों की पूर्ति ये बुद्ध की धरती. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. जो बुद्ध ने मानव हित में किया उस कार्य का उत्तम क्या कहना. जनहित ही उनका था जीना जनहित ही उनका था मरना. चिर सत्य अहिंसा शांति में चिर सत्य अहिंसा शांति में चारित्र्य हमारा हो गहना. रहे ज्ञान की ज्योति अखंड जलती दमके सारी जगती ये बुद्ध की धरती. ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे चाहे अमन परस्ती ये बुद्ध की धरती. Ambedkaranza! Mahaupassika Miratai Ambedkaranza! Ambedkar Buddha का नाम है भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा अरे जग में बुद्ध का नाम है.
छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा धम्मचक्र प्रवर्तन दिन चिराई हो. धम्मचक्र प्रवर्तन दिन चिराई हो. धम्मचक्र प्रवर्तन दिन चिराई हो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. जग में बुद्ध का नाम है, जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. जोर से बोलो. धम्मचक्र प्रवर्तन दिन चिराई हो. चिराई हो. चिराई हो. 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन चिराई हो. चिराई हो. चिराई हो. विजय असो. विजय असो. धम्मचक्र प्रवर्तन दिन चिराई हो. चिराई हो. चिराई हो. 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन चिराई हो. शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. ये बुद्ध का भारत प्रबुद्ध भारत पूर्ण समर्थक शांति का. सम्मान बड़ा अहिंसा का यहाँ मुँह काला निरर्थक क्रांति का. जग वालों अमन का हाथ लेकर जग वालों अमन का हाथ लेकर संसार को शांति का. युद्ध की नीति धरो अहिंसक नीति. गच्छामि.
सम में अमर तन में दिया स्वयं और जीने दो औरों को वहाँ उपदेश दिया यही भारत की शान है गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि जो बुद्ध ने मानव हित में किया उस कार्य का उत्तम क्या कहना जनहित ही उनका था जीना जनहित ही उनका था मरना चिर सत्य हिंसा शांति में चिर सत्य हिंसा शांति में चारित्र्य हो कहना सह ज्ञान की ज्योति अखंड जलती दमके सारी जगती ये बुद्ध की धरती ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे चाहे अमन परस्ती ये बुद्ध की धरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चिराई हो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा विजय तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा भारतीय घटनेच्या शिल्पकाराचा भारतीय घटनेच्या शिल्पकाराचा भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा लाईन तोडू नका दोन दोनची लाईन करा दोन दोनची लाईन करा लाईन तोडू नका जय भीम भीम आता इकडे या तुम्ही हॅलो
या घटनेच्या शिल्प गावाचा विजय पतन की अर्थी और पूर्ति आदर्शों की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांचा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। ये बुद्ध का भारत प्रबुद्ध भारत पूर्ण समर्थक शांति का सम्मान बड़ा अहिंसा का यहाँ मुकाल निरर्थक क्रांति का जगवालो अमन का व्रत लेकर जगवालो अमन का व्रत लेकर संसार सवारो भ्रांति का है हिंसक नीति युद्ध की नीति धरो अहिंसक नीति ये बुद्ध की धरती बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। संसार को अपना घर समझो गौतम ने अमर संदेश दिया जियो स्वयं और जीने दो औरों को महा उपदेश दिया मानव को
पतन की अर्थी और हो पूर्ति, आदर्शों की पूर्ति ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। जो बुद्ध ने मानव हित में किया, उस कार्य का उत्तम क्या कहना। जनहित ही उनका था जीना, जनहित ही उनका था मरना। चिर सत्य हिंसा शांति में, चिर सत्य हिंसा शांति में चारित्र्य हमारा हो गहना। रह ज्ञान की ज्योति अखंड जलती, दमके सारी जगती ये बुद्ध की धरती। ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती ये बुद्ध की धरती। चला सैनिक या. एक कदम सामने से छोटा कदम जा. एक दो एक दो एक दो एक दो एक पुढे चला. एक लाईन इथं राहील, एक लाईन इथं राहील. आणि या साईड एकमेकांच्या घरी कोण कोण जायचं. कदम मिळवा कदम मिळवा कदम मिळवा. कदम मिळत नाही बरोबर. चला चला आज जाऊन बसा सगळ्यांनी. चाल छोटा कदम जा. Stop. हॅलो हॅलो. सभा विभाग क्रमांक 4 मुंबई नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आज आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरी करत असताना आजच्या आपल्या प्रमुख प्रवक्त्या सन्माननीय अपेक्षाताई जाधव यांचे विहारात आगमन होत आहे. तर मी समता सैनिक दलाला विनंती करेन की त्यांना सन्मानपूर्वक विहारात घेऊन यावे.
परेड सावधान. जय भीम. जय भीम जय भीम जय भीम. सुस्वागतम 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 सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या सन्माननीय अपेक्षाताई जाधव यांचे विहारात आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. परेड विश्राम. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थाने माणसाला माणुसकीची दिशा देणारा हा आजचा दिवस. नंतर महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन व तथा सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व बौद्ध संस्कार विधी पार पडला जाईल. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे व प्रमुख प्रवक्त्यांचे स्वागत होईल व प्रमुख प्रवक्ते आपल्याला त्यांच्या नियोजित विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जय भीम. तसेच इथे उपस्थित विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर तसेच शाखेचे बौद्धाचारी केंद्रीय शिक्षिका व सर्व उपासक उपासिका बालक बालिका. खऱ्या अर्थाने आपल्यामुळेच अशा कार्यक्रमाला शोभा येते. आपण जेव्हा अशा कार्यक्रमाला येता आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात तेव्हाच हे कार्यक्रम खरे होतात. तर आपण ज्या आपल्या सर्वांना माझा सविनय जय भीम. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या अपेक्षाताई जाधव यांनाही माझा सविनय जय भीम. शाखेचे बौद्धाचारी सन्माननीय अतिशजी गांगुडे यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती करते. महापुरुषांना सर्व महामातांना माझा पंचांग प्रणाम. धम्म परिवर्तन दिनाच्या आपल्याला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आत्ताच आलेल्या अध्यक्ष पदाच्या सूचनेला मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे. जय भीम जय भीम. संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते. भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या महामानव व महामाता यांच्या त्यागाचं विचारात प्रतिष्ठातीवर अभिवादन करतो. तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्याही वायुगतीने चाललेल्या धम्मकार्यात सविनय जय भीम करतो. आज या ठिकाणी वर्षावास मालिका औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन या कार्यक्रमाचं इथं कोपर विहारात आयोजन केलं गेलं आहे. या कार्यक्रमाच्या मुख्य प्रवचनकार सन्माननीय केंद्रीय शिक्षिका अपेक्षाताई जाधव यांना सविनय जय भीम करतो. तसेच या कार्यक्रमा निमित्त उपस्थित सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व केंद्रीय शिक्षिका, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व उपासक उपासिका व बालबालिका आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन 69व्या या मंगल दिनानिमित्त आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला जी जबाबदारी दिली ती मी स्वीकारतो. तसेच आपल्या सर्वांना विनंती करतो की कार्यक्रमादरम्यान आपण शांतता बाळगावी. धन्यवाद. ताई जाधव यांना मी विनंती करेन की आपण तथागतांच्या चरणी पुष्प अर्पण करावे. साधू साधू साधू.
साधू साधू साधू. सन्माननीय पोपटराव कांबळे साहेब यांना मी विनंती करते की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. साधू साधू साधू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गांगुर्डे साहेब यांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलित करा. सर्व दानदात्यांच्या परिवारातील सर्वांना मी विनंती करते की आपण महापुरुषाच्या प्रतिमेसोबत पुष्प अर्पण करावे. साधू साधू साधू. बसा बसा, हालचाल करू नका, बसून द्या जागेवर. त्यानंतर आपण सर्वांनी त्रिसरम पंचसिद्धी ग्रहण करायचे. सुरुवातीला पंचांतरण. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचार
वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 गुणोपेतं घेतं कुसुम संगति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन मेन उय्येन मेतेन लवामि मोक्षं पुष्पमिलायति इदाइदं मे कायो तथा याति विनाश भाव गणसारपतितेन दीपेन तमदंसिना तिलोक दीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुगं सुगन्धिकाय वदनं गणतगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्ध धम्मश्च संघ सुगततन्वः धातुको धातुकव्ये लङ्काय जम्बुदीपे इदसपुरवरे नागलोके च कूपे सत्वे बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादि धातुवन्ते सत्वेऽपि बुद्धं दशबलतनूजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सप्पठाणे सुपठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकल बीजं विजुर्यानं देवरूपं सुधीरं निमलचक्षु गभीरकोशं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरजं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यकलरत्नतु साधुवर्णानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनपति बुद्धि तेजा पंकजानरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंत आमचा खरा भक्त काजा सवदार संगरी शस्त्र धरिता करी कापुलारी उरी रौद्र रूपा मुक्ती पद पूर्णता जीर्ण स्मृती जाळिता उजाळल्या अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती साथ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. स्वागताचं गोड काम आपण माझ्या हाती दिलं. संपूर्ण विश्वाला शांतीचे मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेशिल्पकार तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस तिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलगतीने तारे धर्म कार्य सविनय. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे रोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आयोजित वर्षवास मालिकेतील पुष्प 17वर त्याचबरोबर अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन या कार्यक्रमात नियोजित विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित केंद्रीय शिक्षिका सन्माननीय अपेक्षाताई जाधव यांनाही सविनय जय भीम. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आणि बौद्धाचार्य सन्माननीय आतिजी गांगुडे साहेब यांनाही सविनय जय भीम. या कार्यक्रमात खास करून उपस्थित वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे या शाखेचे अध्यक्ष सन्माननीय रतीजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर महासचिव अनंत खंडागळे साहेब, उपाध्यक्ष प्रणय खंडागळे साहेब,
महिला कोषाध्यक्षा दीपालीताई गायकवाड, त्याचबरोबर या उलव्या नोडमध्ये संविधानाचे प्रचार करण्यासाठी जे संविधान प्रचारक समिती स्थापन केली त्या समितीचे प्रमुख सन्माननीय धनश्री खरातताई, उपस्थित केंद्रीय शिक्षक, बोधाचार्य, उपासक, उपासिका, बालबालिका, तुम्हा सर्वांना सविनय जय भीम करतो आणि तुम्हा सर्वांना सर्वप्रथम अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि मला दिलेली जबाबदारी त्या जबाबदारीकडे वळतो। या ठिकाणी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत, ज्या केंद्रीय शिक्षिका आहेत, त्या म्हणजे अपेक्षाताई जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी या विभाग शाखेच्या सचिवा सन्माननीय नरवाडेताई यांना विनंती करेन, त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि एक पुष्प देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करा। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी या विभाग शाखेचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय कांबळे साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि एक पुष्प देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। या कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय शिक्षिका सन्मान्य खरेताई यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी ढालेताई यांना विनंती करेन की आपण त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि पुष्प देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। या ढालेताई ठिकाणी स्वागत करा। तदनंतर दुसऱ्या केंद्रीय शिक्षिका आशा खरातताई यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। मी सोनारीताई यांना विनंती करेन आपण त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि पुष्प देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। अशा खरा जोरात टाळ्या वाजवून या मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत। त्यानंतर तिसऱ्या केंद्रीय शिक्षिका प्रमिलाताई जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी सोनारीताई यांना विनंती करेन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्यानंतर वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे या शाखेच्या महिला विभागाच्या कोषाध्यक्षा दीपालीताई गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। मी आहेरेताई यांना विनंती करेन त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि पुस्तक देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। या गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत होते। त्यानंतर माता रमाई महिला मंडळ उलवे या मंडळाच्या अध्यक्षा आमच्या कांबळे गायकवाडताई त्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। या यानंतर संविधान प्रचारक सन्माननीय धनश्रीताई खरात यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय अपेक्षाताई जाधव यांना विनंती करेन आपण त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि एक पुष्प देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्यानंतर वंचित बहुजन आघाडी शाखा उलवेचे सन्माननीय अध्यक्ष रतीजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। मी या विभाग शाखेचे अध्यक्ष धनंजय कांबळे साहेब यांना विनंती करेन आपण त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि एक पुष्प देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। यानंतर सन्माननीय अमृत कटार नवरे हे बाबासाहेबांच्या घराण्याशी अगदी नजीकचं त्यांचं नातं आहे असे अमृत कटार नवरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत। या कटार नवरे साहेब कुठे असतील तर या ठिकाणी या। आमचे मार्गदर्शक या विहाराचे व्यवस्थापक आणि भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 चे माजी कोषाध्यक्ष ज्यांनी भारतीय बौद्ध महासभेचं बीज त्या उलव्या नोडमध्ये रोवलं आणि आज ते वटवृक्ष झाले असे आमचे मार्गदर्शक बीटी कांबळे गुरुजी
यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय अपेक्षाताई जाधव यांना विनंती करेन की त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि पुष्प देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पी.टी. कांबळे गुरुजी कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय विनायकजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. आपण त्या ठिकाणी येऊन आपल्या या ठिकाणी स्वागत स्वीकारायचं आहे. गायकवाड साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर या ठिकाणी संजयजी कांबळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आतिजी गायकवाड साहेब यांना गांगुडे साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करा. आणि या वर्षावस कालावधीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व ज्याला असतं ते म्हणजे दानाला महत्त्व असतं आणि त्यांनी आजच्या या कार्यक्रमात भोजनदान देऊन या वर्षावस कालावधीमधील आपली दानपारमिता पूर्ण केले. ते दानदाते अशोक वाघमारे साहेब आणि त्यांचा कुटुंबीय यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी या विभाग शाखेचे अध्यक्ष धनंजय कांबळे साहेब यांना विनंती करेन त्याने वैचारिक पुस्तिका आज यांनी जे भोजन दिले ते भोजन आपण घेणार आहोत आणि एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होणार आहे आणि म्हणून या दानदात्यांसाठी ज्यांनी या वर्षावस कालावधीमध्ये आपली दानपारमिता पूर्ण केले असे अशोक वाघमारे साहेब आणि त्यांचं कुटुंब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. नंतर सहभोजनदाते सन्माननीय पोपटराव कांबळे आणि त्यांचं कुटुंबीय यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी विभाग शाखेचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय कांबळे साहेब यांना विनंती करेन त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि पुष्प देऊन आपण त्या कुटुंबियांचं स्वागत करायचं आहे. जोरात टाळ्या वाजवा. आज या कुटुंबियांनी या वर्षावस कालावधीमधील आपली दानपारमिता पूर्ण केले. आज आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था केली. ते भोजन प्राशन करून आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होणार आहे आणि म्हणून आपण या स्वागतात पात्र आहात. त्यानंतर दुसरे सहभोजनदाते सन्माननीय देवानंद कांबळे साहेब आणि त्यांचं कुटुंबीय यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी विभाग शाखेचे अध्यक्ष धनंजय कांबळे साहेब यांना विनंती करेन आपण त्यांना एक वैचारिक पुस्तिका आणि पुष्प देऊन स्वागत करा. जोरात टाळ्या वाजवा बाकीच्यांनी. यानंतर या ठिकाणी या धम्मरथ रॅलीमध्ये जे समता सैनिक सहभागी झाले होते त्या सर्व समता सैनिकांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत आणि म्हणून सर्व समता सैनिकांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय अरविंद खरात साहेब आणि त्यांचा सगळं समूह समता सैनिक या सर्वांनी विनंती करतो या एकेकाने फटाफट या. त्या अर्चनाताई कांबळे, मनीषाताई सदार, अरविंद खरात साहेब, अंबादास निकाळजे साहेब, अविनाश मोरे साहेब, त्यानंतर प्रवीण नरवाडे साहेब, आतिश गांगुडे साहेब, पोपटराव कांबळे साहेब या सर्व आजच्या या धम्मरथ समता स्वागतासाठी पात्र आणि म्हणून आपण सर्वजण आपल्या प्रत्येकासाठी जोरात टाळ्या वाजवून प्रत्येकाचं स्वागत करू. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका आयरेताई यांच्याकडे देतो. धन्यवाद. जय. विनंती करते की आपण आपल्या उपस्थितांशी संवाद साधू.
सर्वांना सविनय जय भीम. अरहंत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री माई, माता राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. भारतीय बौद्ध महासभा याचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना पंचांग प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गांगुर्डे सर, भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उलवेनोड या संस्थेचे अध्यक्ष माननीय कांबळे सर, कार्यालयीन सचिव माननीय खंडाकडे सर, अध्यक्ष उपाध्यक्ष महिलांच्या आहिरेताई, तसेच सर्व केंद्र शिक्षिका, समता सैनिक दल, सर्व कार्यकर्ते, सर्व सभासद आणि बंधू भगिनी, आजचा दिवस हा सर्वांसाठी अनमोल असा दिवस आहे. आपल्या भारतीयांच्या जीवनातला हा एक मुक्ती दिन आहे आणि त्यामध्येच आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा वर्षावर्षाचा कालावधी चालू आहे. त्या वर्षावर्षाच्या कालावधीचा 17वा पुष्पार्पण संपन्न करीत आहोत. आजचा माझा विषय आहे अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी. सम्राट अशोक हा राजा बिंदुसार याच्या 101 मुलांपैकी एक मुलगा. अशोक हा अतिशय बुद्धिमान, हुशार होता, परंतु तो तेवढाच क्रूरही होता. त्याने जेव्हा राजा बिंदुसार याचं निधन झालं तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला की राजगादीवर कोण बसेल. नियमाप्रमाणे मोठा मुलगा जो थोरला मुलगा हा गादीवर बसणार होता, परंतु अशोकाच्या मनात लालसा निर्माण झाली. त्याने आपला मोठा मुलगा सुमन याच्यासह 99 भावांचा खून केला आणि त्याने पाटलीपुत्राची राजगादी बळकावली. त्यावेळेस तो 21 वर्षाचा होता. 25व्या वयात त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि चक्रवर्ती सम्राट झाला. त्याला एका मागून एक सर्व राज्य हे शरण येऊ लागले, परंतु कलिंगचा राजा चैत्र हा मात्र त्याला शरण यायला तयार नव्हता. कारण कलिंग हे राज्य अतिशय प्रत्येक गोष्टीने संपन्न असं होतं आणि ते अशोकाला हवं होतं. अशोकाने धमकावलं, समजावलं, खूप प्रयत्न केला, परंतु कलिंगचा राजा त्याला शरण यायला तयार नव्हता. मग मोठ्या प्रमाणात त्यांनी सैन्य गोळा केलं, शस्त्र गोळा केलं आणि सर्व शक्तीनिशी त्यांनी कलिंग राजावर स्वारी केली. या युद्धामध्ये अमानुष हत्याकांड झाली, रक्ताचे पाट व्हायले, चारी बाजूनी मुर्द्यांचा खच होता. 1 लाख सैन्य मारले गेले तर 1.5 लाख हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. लहान मुलांचे, वृद्ध आई वडिलांचे, स्त्रियांचे आक्रोश ऐकू येत होते. परंतु अशोक सम्राट हा एवढा बेभान झाला होता आनंदाने की त्याला कसलेही भान नव्हतं. तो आनंदाने नाचत होता, त्याला थोडीही दया वाटली नाही किंवा त्याची भीतीही वाटली नाही. त्याच वेळेस भंते निग्रोध हे भिक्षापात्र घेऊन चारिकेसाठी निघाले होते. मुखाने बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि असा निनाद करत चालत होते. हा निनाद अशोकाच्या कानावर पडला आणि अशोकाने भंतेना वंदन केलं आणि भंतेना म्हणाले, या भंते आपलं स्वागत आहे. मी आज अजिंक्य झालो आहे, मला जिंकणारा कोणीही नाही. मी सम्राट आहे, मी राजा आहे. भंते निग्रोध म्हणाले, तुला राजा कोण म्हणेल? तू तर एवढ्या लोकांचा खून केलायस. ज्याच्या पाठीमागे प्रजा तो खरा राजा. तू बघ तुझ्या पाठीमागे किती प्रजा उभी आहे. ती हाताच्या बोटावर मोजण्याएवढी माणसं तुझ्या पाठीमागे आहेत.
एवढ्या लोकांचा पाप करून तू राजा कसा होऊ शकतोस? राजा हा प्रजेचं हित साधणारा असतो, यामध्ये जनहित कुठे आहे? त्यांनी भंते निग्रोधनी सम्राट अशोकाला भगवान बुद्धांचा, करुणेचा, मैत्रीचा, अहिंसेचा उपदेश केला. त्या उपदेशाने सम्राट अशोकाला खरोखर वाटलं की माझ्याकडून चूक झाले, पाप झाले. त्यांनी आपली तलवार म्यान केली आणि आश्विन शुद्ध दशमीला त्याने एक ऐतिहासिक निर्णय घेतला की मी यापुढे शस्त्र उचलणार नाही किंवा मी युद्धही करणार नाही. या ऐतिहासिक निर्णयाचं प्रतीक म्हणून त्याने एक 10 कलमांचा जाहीरनामा काढला. त्या जाहीरनाम्यात राजमुद्रेसह आपली जी प्रजा होती या प्रजेला त्यांनी राजाज्ञा दिली की यापुढे अशोक विजयादशमी ही दशहरा नावाने तुम्ही साजरी करायची आहे. आणि भंते उपगुप्त यांच्या हस्ते त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. भगवान बुद्धांनी 84,000 स्कंदामध्ये धम्माचा उपदेश दिला आहे, म्हणून त्यांनी 96 कोटी सुवर्ण मुद्रा खर्च करून त्यांनी 84,000 स्तूप बांधले. 84,000 लोकांना धम्मदीक्षा सुद्धा दिली सम्राट अशोकाने. जे भंते होते त्या भंतेला परदेशात पाठवले भगवान बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी. आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमिता यांना श्रीलंकेत पाठवलं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. जे 10 कलमे जाहीरनामा म्हणून सम्राट अशोकाने दिले आहेत ती पुढील प्रमाणे. यामध्ये आपल्याला जेव्हा आपण ही 10 कलम वाचतो त्यामध्ये पंचशील आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यातलं पहिलं कलम आहे धार्मिक स्थळी व कार्यक्रमात पशुहत्या किंवा पशुबळी न करणे, हिंसाचार न करणे. आपण पंचशील जेव्हा म्हणतो तेव्हा पंचशिलामध्ये पहिलं शील आहे प्राणतिपाता वेरमणी शिक्कापदम समादियामि. मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. तेच ह्या पहिल्या कलमामध्ये अशोकाने सांगितलं आहे. दुसरं कलम आहे चोरी, फसवणूक, लुबाडणूक इत्यादी न करणे. दुसरं शील आपण जे नेहमीच आता पूजेमध्ये पण सुद्धा म्हणालो ते दुसरं शील आहे अतिन्नदाना वेरमणी शिक्कापदम समादियामि. म्हणजे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. तिसरं कलम आहे परस्त्री गमन न करणे, व्यभिचार न करणे. तिसऱ्या शिलाप्रमाणे कामेस्मिच्चारा वेरमणी शिक्कापदम समादियामि. म्हणजे मी व्यभिचार न करण्याची प्रतिज्ञा करते. चौथं कलम आहे खोटं न बोलणे, व्यवहार न करणे, निंदा न करणे, चहाडी न करणे. त्याचप्रमाणे चौथं शील ते मला आठवतंय की मुसावादा वेरमणी शिक्कापदम समादियामि. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. पाचवं शील आहे सार्वजनिक व पवित्र स्थळी मद्यपान न करणे. त्याप्रमाणे पाचवं शील सुरामेरे मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समादियामि. मी मद्यपान किंवा दारू गांजा यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. सहावं जे कलम आहे अशोकाने म्हटलेलं आहे जाहीरनाम्याचं नास्तिकपणा म्हणजे सत्कार्य आणि माणुसकीचा तिटकारा सोडून देणे. काही लोक हे आस्तिक असतात, देवधर्म हे पाळणारे असतात. तर त्यावेळेस अशोकाने सांगितले की तुम्ही नास्तिक जर आलात तर तुम्ही सत्कार्य करू शकता आणि माणुसकीचा तिटकारा जर केला तर माणसापासून दूर राहून तुम्ही स्वतःची प्रगती करू शकता. आणि माणसाजवळ जायचं म्हणजे जो सत्कार्य करेल त्याच्याजवळ जायला सांगितले. माणूस गुणांनी श्रेष्ठ मानावं, त्याच्या जातीन नाही. कोणता माणूस जात धर्म घेऊन हा कधीही श्रेष्ठ होत नसतो, तर त्याचे गुण तो वागतोय कसा हे महत्वाचं असतं. वैर सोडून दिल्यानेच वैर शांत होते हे विसरू नये. कोणत्याही गोष्टीचं मला तो असा बोलला, मला तो तसा बोलला किंवा त्यांनी मला हे माझं नुकसान केलं हे जर मनात तुम्ही घेतलं तर आयुष्यभर वैरी माणसाची वैर साधाल. तर वैर न साधता तो विषय तेवढा पुरता सोडून पुन्हा माणसाने माणुसकीसारखं जगावं. धम्मगुरूने सांगितलेले बहुजन हिताय बहुजन सुखाय सदाचार हे आपले आचरण विसरू नये. जे आपल्या
धम्माचे गुरु आहेत ते कधीही चांगलाच सल्ला देणार, ते लोकांच्या कल्याणाचा सल्ला देतात. त्यांच्याशी जसे ते बोलतील तसं आचरण आपल्या धम्माचं करावं. नीतिनियमांचे पालन करणाऱ्यास अमृताचा लाभ, नाहीतर मृत्यूशी गाठ हे विसरू नये. जो नियमांचे नीतीचे पालन करेल त्यालाच अमृताचा लाभ. म्हणजे त्याचं जर कार्य, त्याचं कर्म जर चांगलं असेल तर त्याचं पुढे चांगलंच होतं. एवढा क्रूर राजा ज्याला कोणतीही म्हणजे कोणाचाही जीव घेण्यासाठी जराही त्याला काही दया वाटत नव्हती, असा राजा हा भगवान बुद्धांना शरण येतो, त्यांच्या धम्माला शरण येतो आणि एक माणूस म्हणून आज इतिहासात अमर आहे. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी आपल्याला महान असा धम्म दिला. तोच धम्म भगवान बुद्धांच्या नंतर 2.5 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अन्वयाला दिला. अशोक विजयादशमी या दिवसाचा औचित्य राखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागांची भूमी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन केले. काही लोक ही 14 ऑक्टोबर ही तारीख गृहीत धरतात, परंतु बाबासाहेबांनी 14 तारखेला काही महत्व दिलं नाही. त्या दिवशी योगायोगाने आलेली ती तारीख होती, परंतु बाबासाहेबांनी औचित्य राखलं हे अशोक विजयादशमीला. ब्राह्मणांनी काय केलंय, बौद्ध धर्माच्या संस्कृतीवर हिंदू धर्माची संस्कृती उभी केली, परंतु बहुजनांनी जर पडताळा घेतला नाही, निकष लावला नाही, खरं काय खोटं काय ह्या सगळ्या कथा आहेत हे त्यांनी जराही न विचार करता जसं ब्राह्मण म्हणाला तसं त्या गुलामगिरीत आजही बहुजन समाज दसरा साजरा करतात. दसरा नसून तो दशहरा शब्द आहे. आजही काही लोक म्हणतात दसऱ्याच्या शुभेच्छा, आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. सगळेच लोक नाही, जे काही आहेत ते मेसेज असेच करतात की दसऱ्याच्या शुभेच्छा. तिथे ते 10 तोंडाचा रावण येतो, परत काही धनुष्य मारताना येतो. म्हणजे ही संस्कृती ती ब्राह्मणांची जशी दाखवली तशा पद्धतीने ते पुढे घेऊन जातात. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दीक्षा घेण्याच्या अगोदर धर्मांतर का करावं, धर्मांतराचे फायदे काय हे लोकांना समजून सांगण्यासाठी अनेक सभा घेतल्या. त्या सभांमध्ये त्यांना महत्त्व पटवून दिलं आणि जेव्हा बाबासाहेबांना जाणवलं की लोक धर्मांतरासाठी तयार आहेत, तेव्हा ब्रह्मदेशाचे महास्तवीर भंते चंद्रमणी यांच्या हस्ते त्यांनी बौद्ध धर्माची स्वतः दीक्षा घेतली आणि 5 लाख अनुयायांना त्यांनी धम्म दीक्षा दिली. 1954 साली बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा ही संस्था स्थापन केली. नंतर 1955 या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं. 1956 साली या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 1954 एक बीबीसीचा 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, एक क्लिप आहे, आपण सर्वांनी पाहिली असेल. त्यामध्ये एक इंटरव्ह्यूअर बाबासाहेबांना विचारतो, बाबासाहेब लोकशाहीचं पुढे कसं काय होणार? तेव्हा बाबासाहेब म्हणतात ही लोकशाही जास्त काळ टिकणार नाही. तो पुन्हा बाबासाहेबांना प्रश्न करतो की बाबासाहेब तुमच्या म्हणण्यानुसार लोकशाही जर टिकत नसेल तर तुमचं नियोजन पुढे काय? तेव्हा बाबासाहेब म्हणतात की एक पॅरलल व्यवस्था उभी करावी लागेल. पॅरलल व्यवस्था म्हणजे कोणती? बाबासाहेबांनी ती 1946 ला उभी केली होती. ती म्हणजे सिद्धार्थ कॉलेज. शिक्षण तर देऊ देणार नाही, मग धर्मांतर झाल्यानंतर त्यांना त्यांचे जर शिकलेच नाही तर हक्क अधिकार कसे कळणार? म्हणून बाबासाहेबांनी 1946 ला मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, आनंद भवन, तेच बुद्ध भवन इथे व्यवस्था केली की जेव्हा हे माझा समाज बौद्ध होईल तेव्हा तिथे शिक्षण घेण्यासाठी जाईल. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आले. जेव्हा बाबासाहेबांनी संविधान दिलं तेव्हा बाबासाहेब काय म्हणाले? संविधान कितीही उत्कृष्ट असू दे, परंतु चालवणारे लोक जर लायक नसतील तर संविधान काहीच कामाचं नाही. बाबासाहेब असं का म्हणाले होते? कारण
बाबासाहेबांनी संविधान समितीमध्ये जाऊ नये म्हणून, परंतु आम्ही संविधान समितीचे दरवाजेच काय, परंतु खिडक्या सुद्धा तुमच्यासाठी बंद केल्या आहेत. मग अशा लोकांच्या हातात जर संविधान गेलेलं आहे, ते माझ्या लोकांना न्याय किती देतील? जेव्हा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होईल तेव्हा हे संविधान त्यांच्या पाठीमागे लागू होईल किंवा हे लागू होऊ देतील का? हा बाबासाहेब प्रस्तावित का त्यांना माहिती आहे जर हक्क अधिकार नाही मिळाले आणि माझा समाज हा बौद्ध झालेला आहे, त्यांना कसं कळणार की आम्ही बौद्ध झालो याचं आचरण कसं करायचं? बाबासाहेबांनी हा ग्रंथ 5.5 वर्ष अगोदरच लिहायला सुरुवात केली होती आणि 5 डिसेंबर 1956 साली रात्री 2 वाजता या ग्रंथाचं त्यांनी पूर्ण केलं. तो प्रकाशित झाला 1957 साली. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नियोजन बाबासाहेबांनी आपल्याला करून ठेवलं आहे की असं नाही की तुम्हाला संविधान लागू नाही झालं किंवा तुम्हाला कोणी हक्क अधिकार नाही दिले तर तुम्ही शिक्षण घ्या. तुम्ही ह्या ग्रंथामार्फत भगवान बुद्धांचा हा ग्रंथ जो तयार केला होता त्या ग्रंथामार्फत तुमचे हक्क अधिकार तुम्हाला कळायला हवेत. हे बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपल्याला, त्यावेळेस बाबासाहेबांनी हा नाही विचार केला की माझी मुलं मी गेल्यानंतर काय करतील, त्यांना प्रॉपर्टी मी जमवून ठेवले की नाही, त्यांच्यासाठी मी काय करायला पाहिजे. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांच्या डोक्यात समाजाचा विचार होता. बाबासाहेबांनी आपलं माणसाला, आपल्या सर्वांना, फक्त त्यामध्ये आपणच येतो असं करणे, सर्व समाजाला हक्क आणि अधिकार देण्यासाठी अनेक क्रांत्या केल्या. त्यातली 20 मार्च 1927 14 तळ्याचा सत्याग्रह. हा सत्याग्रह फक्त पाणी पिण्यासाठी नव्हता तर माणसाच्या मूलभूत हक्कासाठी होता. त्याच्यानंतर 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती दहन. या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना लहानपणापासून अतिशय जाचक अशा बंधनं अशी होती. ती बंधनं त्या स्त्रियांना मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी सहस्रबुद्धे जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांच्या हस्ते ह्या ग्रंथाचं त्यांनी ग्रंथ जाळला. हा ग्रंथ लिहिला होता भृगु ऋषी यांनी. अतिशय विचित्र पद्धतीच्या सगळ्या संस्कृत्या यामध्ये होत्या. म्हणजेच ह्या सत्याग्रह का केला बाबासाहेबांनी, तर स्त्रीला मुक्ती देण्यासाठी. त्याच्यानंतर 3 मार्च 1930 काळाराम मंदिर. हा सत्याग्रह सुद्धा बाबासाहेबांना किंवा समाजाला मंदिरामध्ये प्रवेश मिळावा, दर्शन मिळावं यासाठी नव्हतं. कारण त्यावेळची व्यवस्था ही इंग्रजांना अशी दाखवत होती की हा समाज सुद्धा हिंदू आहे, जे आम्हाला अधिकार आहेत तेच यांना सुद्धा आहेत, यांना वेगळा असा अधिकार द्यायची गरज नाही. बाबासाहेबांनी 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली आणि 1928 साली ती बरखास्त करून दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हणून ही संस्था नंतर स्थापन केली. डिप्रेस्ड आणि बहिष्कृत याचा अर्थ एकच आहे, पण बाबासाहेबांनी असं का केलं, कारण तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांना बहिष्कृत शब्द कळणार नाही. मग तसा जर कळला नाही तर ते अधिकार कसे देऊ शकतात. आणि 1930 जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्याच्या पाठीमागे बाबासाहेबांचा उद्देश काय होता, तेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्स बसणार होती. त्या कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी जाऊ नये म्हणून ही ब्राह्मणांनी केलेली व्यवस्था होती. जेव्हा बाबासाहेबांनी तमाम आपल्या समाजाला घेऊन त्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मंदिरात तर प्रवेश मिळाला नाहीच, परंतु त्यांच्यावर दगडफेक झाली. तेव्हा इंग्रजांच्या लक्षात आलं की हा समाज हिंदू नाही, हा समाज या संस्थेच्या नावाप्रमाणे डिप्रेस्ड आहे, म्हणजे हा हिंदूमध्ये मोडत नाही. जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सची बैठक झाली, सुरुवात झाली, तेव्हा इंग्रजांनी इतर समाजाच्या प्रतिनिधींना जसं बोलावणं केलं तसं बाबासाहेबांना बोलावणं केलं. ही जी मुवमेंट चालू आहे डिप्रेस्ड लोकांची, त्यांचे प्रेसिडेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलून आणा, यांना निमंत्रण द्या. बाबासाहेब त्या कॉन्फरन्समध्ये जातात आणि
आपल्या डिप्रेस लोकांसाठी हक्क आणि अधिकार हे तिथे त्यांची बाजू मांडतात, त्यांनी त्यांना मिळवून देतात. म्हणजेच हा सत्याग्रह कशासाठी होता, तर या बहिष्कृत लोकांना हक्क आणि अधिकार देण्यासाठी होता. 1956 अशोक विजयादशमी या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेशाचे महास्थवित भंते चंद्रमणी यांच्या हस्ते स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 5 लाख अनुयायांना धम्म दीक्षा दिला. जगात न भूतो न भविष्यती अशी क्रांती करून दाखवली. बाबासाहेबांच्या प्रत्येक क्रांती मागे रक्ताचा थेंब न सांडवता हे मानवाच्या हितासाठी केलेलं त्यांचं बलिदान आहे. मनुस्मृतीच्या आणि ब्राह्मणांच्या या प्रत्येक गोष्टीतून बाबासाहेबांनी आपल्याला बाहेर काढलेलं आहे. आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, शिक्षण, नोकऱ्या, उच्च पदे, सामाजिक स्तर उभारला. दुसरी गोष्ट, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये समानता दिली. त्यासाठी बाबासाहेबांची ही क्रांती आपल्याला गतिमान करायची आहे, ती जबाबदारी आपल्यावर आहे. व ती क्रांती गतिमान करण्यासाठी 8 स्टेप सांगितले आहेत. पहिली स्टेप आहे चलो बुद्ध की ओर अभियान. 24 शिबिरे गावापर्यंत पोहोचविणे. बहुजन समाज संघटना, समविचारी संस्था यांच्यासोबत समन्वय साधून धम्म परिषदा, धम्म मेळावे घेतले पाहिजे. जेव्हा आपण ही 24 शिबिरे ही राबवू, गावागावापर्यंत जाऊन ही शिबिरे राबवू, तेव्हा खऱ्या अर्थाने बुद्ध गावापर्यंत, घरापर्यंत पोचला असं याचा अर्थ होतो. आचारो परमो धम्मो, बौद्ध धम्माचे काटेकोरपणे आचरण करणे. आजही मी सगळ्यांना नाही म्हणत, मी पुन्हा तो शब्द वापरलाय. आजही काही स्त्रिया या हिंदू धर्माच्या पद्धतीने जगतात, कारण हे बघायला मिळतं. तर ह्या हिंदू धर्माच्या ह्या संस्कृतीमधून ते बाहेर पडलेले नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की बौद्ध धम्माचं तुम्ही काटेकोरपणे जेव्हा आचरण करणार, तेव्हाच तुम्हाला बौद्ध धम्म काय आहे तो समजेल. बुद्धिस्ट आयडेंटिटी निर्माण करणे. केवळ जय भीम म्हणालो किंवा मी जय भीम आलाय असं म्हणून आयडेंटिटी तयार होत नाही, तर त्याचं आचरण करणं, भगवान बुद्धांच्या सांगितलेल्या मार्गावर चालणं म्हणजेच तुम्ही जय भीमवाले होताय. उगाच बोलून काही लोक खिशाला वगैरे असं काहीतरी बाबासाहेबांचं स्टिकर लावतात, डोक्याला टोपी असते तिथे बाबा जय भीम लिहितात, परंतु आचरण असतं सगळं देवादेवांचं. काही स्त्रिया तर नवरात्रीला 9 साड्या घालतात आणि म्हणतात आम्ही सावित्री माई झालोय, आम्ही रमाई झालोय, आम्ही बाबासाहेबांचं हे केलं. हे कशासाठी करताय? तुमच्या मनातल्या देव्या हा तुम्ही पूजण्यासाठी करताय ना. प्रत्यक्ष तुमचं आचरण काय नाही. असं बाबासाहेबांनी, माता रमाईनी, सावित्री माई कुठे लिहून ठेवलंय का जेव्हा नवरात्री येईल तुम्ही वेगवेगळ्या जशा त्या हिंदू धर्माने सांगितलंय, आज सफेद साडी, आज पिवळी साडी, आज गुलाबी साडी अशी प्रत्येक दिवशी घाला आणि आमची नावं खराब करा, असं कुठं म्हटलंय का? मग आपलं आचरण काय आहे? आपण आहोत का बौद्ध धर्मीय? एरवी तुम्ही घाला ना, पण तुम्ही नमूद कशाला करताय का आज सफेद साडी आहे माझी, आज पिवळी साडी आहे? असं कुठे मी तर वाचलेलं नाहीये. कोणाच्या वाचनात असेल तर मला नाही माहिती, परंतु मी आजपर्यंत नाही वाचलेलं. मग अशा स्त्रियांना कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, नाहीतर हे आज एक करते आणखी दुसरे 4 जणी करतील. तुम्हाला सजायचं आहे, तुम्हाला कोणी सांगितलं नाही नका तुम्ही सजा, पण एक विशिष्ट दिवस पहा, त्या दिवसाचा एक कालावधी असतो. आता तुम्ही 6 डिसेंबरला नटून थटून याल, त्या दिवसात नटण्याचा आहे का दुःखाचा दिवस आहे, मग ते गांभीर्य आपल्याला कळलं पाहिजे. मग तेव्हाच नुसतं जय भीम बोलून चालत नाही, तर आचरणही पाहिजे. टीमवर्क करणे, सर्वांनी मिळून एकत्रित काम करणे. मग तो कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो, सगळ्यांनी मिळून एकत्र काम करणे, तरच ते काम पूर्ण होतं. रोटी बेटी व्यवहार करणे. धर्मांतर झालेल्या व्यक्ती समाजाबरोबर रोटी बेटी व्यवहार करणे, तसेच त्यांना संघटनेमध्ये स्थान देणे. ज्यांनी धर्मांतर करून बौद्ध धर्मामध्ये आलेले आहेत त्यांच्यासोबत रोटी बेटी व्यवहार करा. त्यांना आपल्या संस्थेमध्ये, आपल्या संघटनेमध्ये मानाचं स्थान द्या, जेणेकरून त्यांना या धर्मामध्ये का प्रवेश केला किंवा बौद्ध धर्म का घेतला असं वाटतं का मला. इथे समानता दिसली पाहिजे. बुद्ध विहार जोडो अभियान संस्था
संघटना यांच्याजवळ समन्वय साधून विविध कार्यक्रम घडवून आणणे. बुद्धविहार एक बुद्धविहार आहे, मला त्या बुद्धविहाराशी काही लेणं देणं नाही असं न करता बुद्धविहार बाबासाहेब तर म्हणतात एकच बुद्धविहार बांधा, ते भव्य असावं. का असावं? कारण तिथे इतर लोकांच्या इतर समाजाचं लक्ष येतं की इथे काहीतरी मुवमेंट चाललेली आहे. त्यासाठी ते म्हणतात भव्य बांधा, इथे थोडंसं तिथे थोडंसं न करता एकच असलं. त्यासाठी आपल्या समाजाच्या लोकांनी दानशूर होऊन ती जागाही देणं गरजेचं आहे. इथे थोडं तिथे थोडं, त्यामुळे आपला समाज विखुरला जातो आणि दिसताना जेव्हा कोणताही कार्यक्रम असतो तेव्हा ती माणसं कमी दिसतात. मंडळ जोडो अभियान, सामाजिक युवक महिला जयंती निर्माण मंडळे संस्थेबरोबर समन्वय साधून गाव वार्ड शाखा निर्माण करणे. जी मंडळ आहेत वेगवेगळी बाबासाहेबांच्या नावावर, त्यांना एकत्र जोडून एकत्र कार्य करायला सांगितलंय. समाजाशी नाळ जोडणे, समाजातील डॉक्टर, वकील, व्यावसायिक, प्राध्यापक, शिक्षक, सर्व कर्मचारी, अधिकारी इत्यादी जोडो अभियान राबविणे. जो आजचा सुशिक्षित वर्ग झाला आहे तो मला चांगली नोकरी मिळाली, मला चांगलं पद मिळालं, मला चांगला पैसा भेटतो, तो समाजाशी संबंध न जोडता तो घरापुरताच जगतो, फॅमिली पुरता जगतो की मला माझा प्रपंचच महत्वाचा आहे. परंतु हे कोणामुळे मिळालं हे विसरूनच जातो. त्यासाठी समाजाशी नाळ जोडली पाहिजे, तरच आपल्या शिक्षणाचा आणि हे जे आपल्याला आज मिळालं आहे त्याचा आपण फायदा केला असा इथे अर्थ होईल. जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती गतिमान करण्यासाठी या 8 स्टेप नाही पाळल्या तर पुन्हा एकदा चातुर्वर्ण्याचं राज्य येऊन गळ्यामध्ये मडकं आणि पाठीमागे झाडू लागेल. ही लागू नये म्हणून आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. एवढे बोलून इथेच थांबते. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. धन्यवाद ताई. खूप सुंदर असे आपण आपल्या नियोजित विषयावर आपल्याला आम्हाला मार्गदर्शन केले. खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती कशी काय चालू ठेवायची याच्यावर आपण आम्हाला सुंदर असं मार्गदर्शन केलं. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्म दिला आणि त्यानंतर लगेचच त्यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं. त्यांनी आपल्याला बौद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकलं. तेव्हा बौद्ध धर्माची संस्कृती काय आहे ते फक्त त्यांनाच माहीत होतं. त्यांनी लेखी स्वरूपात लिहून ठेवलेलं आहे. मग आता आपल्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे की ह्या बौद्ध धर्म घराघरापर्यंत पोहोचवण्याचा. आणि तेच इथे उल्वेमध्ये भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 या बुद्धविहारामध्ये आपण येथे 24 प्रकारची शिबिरं घेतो आणि सर्वांना बौद्ध संस्कृतीचे पूर्ण आपल्याला मार्गदर्शन होते. त्यामुळे इथे उपस्थित सर्वांना मी आवाहन करेल की आपण भारतीय बौद्ध महासभेचे सभासद व्हा आणि पूर्ण आपल्याला बौद्धांची जी संस्कृती आहे ती समजून घ्या. फक्त एखाद्या जयंतीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहून नाही तर वर्षभरामध्ये इथे कार्यक्रमाचे आयोजन होते. ते आपण ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याला त्याबद्दल सर्व मार्गदर्शन मिळेल. त्यानुसार आपण उपस्थित राहून प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी आपणास विनंती करते. आणि ताईंना पुन्हा एकदा मी धन्यवाद देते. आणि यापुढे अल्पोपहार दात्यांना आपण आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करणार आहोत. तर मी शाखेचे बौद्धाचारी सन्माननीय आतिशजी गांगुर्डे यांना विनंती करते की आपण आशीर्वाद गाथा संपन्न करावी. दानपारण्यतेला अत्यंत असं महत्व आहे. 26 वर्षापासून ही चालत आलेली परंपरा आज बौद्ध म्हणून आपण ती साकारत आहोत, पुढे नेत आहोत. आज ज्यांना मान मिळाला ते कांबळे परिवार, वाघमारे परिवार, देवानंद कांबळे परिवार यांच्या प्रती आपण सर्व मंगल कामना व्यक्त करणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे. या आशीर्वाद गाथेमध्ये आपण सर्वांनी शांततेने सांगितलं. दानन ददंतु श्रद्धाय शीलं रखन्तु सर्वदा भावना घेरदा होन्तु गच्छन्तु देवतागता सबे बुधा बलपत्ता पत्से कानचे हंबलं अर्हंतानच तेजेन रखं बंधामि सबेस अका सठास भूमठा देवा नाग महिंदिका पुयं तन अनुमोदित्वा चिरं रखन्तु बुद्ध धम्म संघ शासन अका सठास भूमठा देवा नाग महिंदिका पुयं तन अनुमोदित्वा चिरं रखन्तु त्वपुरं
सबतियो विवजन्तु सबरोगो विनश्यतु माते भवन्तन्तरायु सुखी दीर्घायुको भव भवतु सब मंगल रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सब मंगल रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सब मंगल रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते इचितं पचितं तुयं क्षिप्पमेव समीक्षतु सबे पुरे तु चित्त संकल्प चंदोपर्णारसो यथा आयु आरोग्य संपत्ति सब संपत्ति में वच ततो निर्वाण संपत्ति इमिनाति समीक्षतु साधु साधु साधु। धन्यवाद। 1-2 मिनिटं फक्त तुमची घेतो। या ठिकाणी 2 प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी वाटप। जी बोधिरन परीक्षा झाली होती त्या बोधिरन परीक्षेमध्ये 4थ्या क्रमांकावर आल्यात आणि म्हणून त्यांना आपण या ठिकाणी त्यांचे जे प्रमाणपत्र ते वाटप करणार आहोत आणि ते प्रमाणपत्र देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित त्या विभाग शाखेचे बोधाचार्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गांगुर्डे साहेबांना विनंती करेन। मी खरे त्याला विनंती करतो आपण आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी स्वीकारतोय। रायगड जिल्ह्यातून या दोन्ही केंद्रीय शिक्षिका 4थ्या क्रमांकावर आलेल्या आहेत। जोरात टाळ्या वाजवा। त्यानंतर खराताईंचं आपण प्रमाणपत्र या ठिकाणी वाटप करणार आहोत त्यांनी ते स्वीकारावं असं त्यांना विनंती करतो। आशाताई खरत याही रायगड जिल्ह्यातून 4थ्या क्रमांकावर आल्यात ते त्यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र स्वीकारतात। त्या ठिकाणी मैत्री संघाचे मिलिंद कांबळे साहेब उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय। मिलिंद कांबळे साहेब या मैत्री संघातून आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या या ठिकाणी स्वागत होते। त्यानंतर बौद्ध बांधव सामाजिक संस्था उल्वे या संस्थेचे माजी अध्यक्ष अशोक जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। आपण विनंती करतो आपण या ठिकाणी या मिलिंद कांबळे साहेब या लवकर जोरात टाळ्या वाजवा। चिरायू या अशोक जाधव साहेब कुठे असतील या जोरात टाळ्या वाजवा या मान्यवरांसाठी। धन्यवाद। या पुढील सूत्र आयरते यांना विनंती करतो आपण आपल्या हाती घ्यायचं। तदनंतर आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गांगुर्डे साहेब यांना विनंती करते की आपण आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे। उपस्थित नव्याने या ठिकाणी सर्व धम्म उपासक उपासिका बालबालिका आपणा सर्वांना पुन्हा एकदा 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी मला वाटतं बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय हे सगळेच जाणतात बरोबर ना। आज 68 वर्ष झाले आणि 68 वर्षात जर आपण या गोष्टी आपल्याला जर माहिती नसेल तर आपण कुठे आहोत याचा पण आपण विचार केला पाहिजे। म्हणून मी मागचं न सांगता आपल्याला पुढे काय करायचं आपल्याला पुढे कसं चालायचं आपल्या धम्माचा प्रचार प्रसार किंवा आपली प्रगती करत असताना इतर समाजही त्याच्यामध्ये कसं आपल्या सोबत येईल याचा विचार करून आपल्याला चालायचं। बाबासाहेबांचं हे स्वप्न होतं। बाबासाहेबांनी कोणा एका जातीला तेव्हा कोणाला घेऊन जायचं असं त्यांच्या मनात नव्हतं। सर्व
हा बहुजन समाज म्हणून त्यांनी सर्वांचा उद्धार करायचा त्यावेळी विचार केला आणि त्यासाठी 21 वर्ष बाबासाहेबांनी वाट पाहिली. 1935 ला जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्याच्यानंतर 21 वर्ष बाबासाहेब सभा मिटिंगा परिषदा घेत होत्या की बाबा तुम्हाला हा धर्म या धर्मात का नाही राहायचंय याचे कारण बाबासाहेबांनी दिलेत. असंच नाही तुम्हाला सांगितलं की तुम्ही या इकडे, त्याची कारण तुम्हाला दिलेली आहेत. त्याची कारण जर आजही आपल्याला समजत नसेल तर आपण कोणत्या विचाराने आणि काय करतोय याचं चाचपडण्याची आज गरज आहे. याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्या काळी पण उद्देशून सांगितलं होतं की या समाजाची, या संस्कृतीची ही महिला अत्यंत महत्वाचा घटक, अत्यंत महत्वाचा. कारण ही महिला एक संस्कृती जेव्हा जपते तर ती संस्कृती तिच्या घरामध्ये अवतीभोवती फिरत असते, सर्वांवरती तिचा त्या संस्कृतीचा प्रभाव पडत असतो. आज आपण बघतो एखादा उपवास असला तर त्या घरामध्ये खिचडी बनली तर अख्ख्याला खिचडीच खायची आहे, बरोबर ना? कारण तिचा उपवास आहे, मग तुम्हाला पण ती खिचडीच खायची. म्हणून बाबासाहेब महिलांवरती खूप विश्वास ठेवतात की माझी ही महिला हिने ह्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे, तिने आपला धम्म आपल्या मुलांमध्ये पेरला पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला त्यांची पिढी एक सशक्त आणि एक जिम्मेदार म्हणून या समाजाची नागरिक म्हणून पुढे येईल. असं या महिलांवरती बाबासाहेबांनी खूप विश्वास टाकलेला. आजही आपण बघतो, ताईंनी सांगितलं की 9 रंगाच्या 9 साड्या आपल्याला लागतात. आजही बहुजन समाजाच्याच त्या स्त्रिया आहेत. मला ब्राह्मण बाई कोण दिसत नाही तिथे दांडिया खेळायला येणारी, हे लक्षात घ्या. बहुजन स्त्री आहेत आपल्या सर्व. मग आपण काय विसरलोय का बाबासाहेबांचं देणं? बाबासाहेबांचे जे उपकार आहे ते विसरलोय का आपण? अंगावर कपडा नव्हता घालायला, धूळ मातीत लोळून द्यायचे कपडे तुम्हाला, विसरलोत का आपण? म्हणून या गोष्टीची आपण दरवेळी जाणीव करून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्यात आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी. त्यांनी, मी म्हटलं मी पाठचं सांगणार नाही, बरेच आपलं सर्वांना माहिती आहे, पण हे उगाळत राहायची गरज आहे आज. नाही तर परत ताईंनी सांगितल्याप्रमाणे गळ्यात मटका आल्याशिवाय राहणार नाही. पुढचं भविष्य हे असंच आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्या मुलाबाळांना संस्कारित करा, स्वतः आधी संस्कारित व्हा. भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत 24 प्रकारची इथं शिबिरे राबवली जातात. ताईंनी त्याबद्दलही आपल्याला सांगितले. त्या शिबिराचे सभासद व्हा, सहभागी व्हा, त्याच्यामध्ये धम्म समजून घ्या. धम्म समजा तर तुम्ही इतरांना सांगा. आणि हेच काम आहे आपलं, बाबासाहेबांनी हेच काम दिलंय आपल्याला, धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं. माझं झालं म्हणजे मी बसलो त्याला काही अर्थ नाही, त्याला काही अर्थ नाहीये. तुम्हाला जर नाही काही गोष्टी कळत आहे, इथे या, विहारात या, काय गोष्टी समजून घ्यायच्या आहेत काय नाही आम्हाला विचारा, आम्ही सांगू तुम्हाला. पण असं एकटं राहून किंवा मी माझं म्हणून असं राहून चालणार नाही. आपला सर्वांना हा धम्माचा प्रचार प्रसार हा गाडा पुढे घेऊन जायचा आहे. म्हणून मी सर्वांना, माझ्या माता भगिनींना इथे विनंती करेन की आपण धम्माचा प्रचार प्रसारामध्ये मोठ्या संख्येने इथे सहभागी झालं पाहिजे. आता मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो की येत्या काही दिवसामध्ये धम्म उपासिका शिबिर लागणार आहेत. श्रामणेर शिबिर असतील, सैनिक शिबिर असतील. त्यामध्ये माझ्या तरुण मित्र बांधवांना मी विनंती करेन की आपण या समता सैनिक शिबिराचा आपण एक भाग व्हायला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक माझा असला पाहिजे. आणि हा सैनिक घराघरामध्ये जाऊन किंवा प्रत्येक वेळीच्या काही कार्यक्रमामध्ये उभे राहून समता पसरवण्याचं काम करणार आहे. आपल्याला तिथे काही लाट्या घेऊन जायच्या नाही, हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी कधी दगड उचलला नाही, त्यामुळे आपणही त्याच मार्गाने समता पेरण्याचं काम करणार आहोत. नाही तर कोणाला भीती वाटते ना, मला तिकडे जायचं उद्या काय झालं तर, ते नंतरची गोष्ट आहे. तू सुरुवात तर कर. आधीच हत्यार टाकून दिलं तर कसं होणार? आणि हत्याराचा विषयच नाही इथे आपला.
आपला प्रेमाचा विषय, तथागतांनी खूप शांतीचा संदेश दिलेला आहे आपल्याला. त्या तथागतांच्या त्या शांतीच्या संदेशाने आपण हे पुढे जायचंय आणि आपल्या सोबतच इतर समाजही कसा आपला जोडला जाईल, पण आपल्या समाजाला त्या गोष्टीला आधी जाणावं लागेल. आज बरेच लोक संभ्रमित अवस्थेत आहे. मी तरी त्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी या गोष्टीचा लक्ष द्यावं आणि धम्माच्या प्रचार प्रसारात मोठ्या हिरिरीने भाग घ्यावा. या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो. बराच वेळ झालेला आहे. मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो. आपण सर्वांनी शांतपणे इथे ऐकून घेतलं. ताईंची तब्येत बरी नसताना खूप असं सुंदर ताईंनी इथे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, ते आपण लक्षात ठेवाल आणि त्या धम्माच्या प्रचार प्रसारामध्ये आपण सोबत पुढे जाऊ अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद साहेब. सुंदर असं आपण मार्गदर्शन केलं. खऱ्या अर्थाने आपण स्त्रियांना सांगितलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे. आपल्याला बाबासाहेबांनी सुंदर असा धम्म दिलेला आहे, तर त्या धम्माच्या मार्गाने जायला पाहिजे. की ज्या जुन्या रूढी परंपरा, 9 दिवसाचे 9 उपवास, 9 साड्या याच्यामध्ये अडकायचे की शिक्षा आपल्याला पूर्वी पाळण्याची दोरी हातामध्ये होती आणि आता आपल्याला शिक्षणाची दोरी, धम्माची दोरी बाबासाहेबांमुळे आपल्या हाती दिली. तर आपण त्याचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे. बौद्ध धर्म समजून घेतला पाहिजे. विहारामध्ये आले पाहिजे. आपल्या विचाराची देवाणघेवाण केली पाहिजे आणि बौद्ध धर्म आपल्या घरात आणि आपल्या पूर्ण परिसरामधील बौद्ध परिसरामध्ये, भारतामध्ये सगळीकडे बौद्ध धर्म पसरवला पाहिजे. यापुढे आपण आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी आम्हाला खूप असं धम्मदान केलं. ज्यांचे काही धम्मदान बाकी असेल त्यांनी धम्मदान करावे व इथे आपल्याला भोजनाची व्यवस्था केलेली आहे, भोजन करावे व नंतरच जावे. आणि आता यापुढे सर्वांच्या उपस्थितांचे आभाराचे कामी शाखेच्या संघटिका सन्माननीय उज्ज्वलाताई सोनारे यांच्या करण्याचे सांगते. धन्यवाद ताई. आभाराचे गोळकाम माझ्याकडे दिले, ती जबाबदारी मी स्वीकारते. अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाते, मार्गदाते, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यागांना माझे पंचांग प्रणाम. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस व त्यागास माझे त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा सन्माननीय मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जयभीम. तसेच इथे जमलेले विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनाही माझा सविनय जयभीम. आजच्या वक्त्या अपेक्षाताई जाधव यांनाही माझा सविनय जयभीम. तसेच आजचे अध्यक्ष कार्यक्रमाचे गांगुर्डे साहेब यांनाही माझा सविनय जयभीम. सर्व केंद्रीय शिक्षिका यांनाही माझा सविनय जयभीम. सर्व समता सैनिक यांनाही माझा सविनय जयभीम. तसेच इथे जमलेले उपासक उपासिका, बाल बालिका यांनाही माझा सविनय जयभीम. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वेनोळ या विभाग शाखेच्या माध्यमातून आज या ठिकाणी 69वा धम्म प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या अपेक्षाताई जाधव यांनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती गतिमान कशी करावी याबद्दल खूप सुंदर असे मार्गदर्शन केले. ताई आपले खूप खूप मनपूर्वक आभार. कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिश गांगुर्डे साहेब यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून आपण स्त्रियांवर बाबासाहेबांनी किती जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल खूप सुंदर असे मार्गदर्शन केले. साहेब आपलेही मनपूर्वक आभार. तसेच कार्यक्रमात खास करून आपण सर्व सभासद उपस्थित झालात. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सढळ आर्थिक दानाचे सहकार्य केले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.
या कार्यक्रमाचे भोजनदान दाते ज्यांनी आपली दान पारमिता पूर्ण केली असे कुटुंबीय आयुष्यमान अशोक वाघमारे साहेब आणि परिवार, तसेच आयुष्यमान पोपटराव कांबळे साहेब आणि परिवार, तसेच आयुष्यमान देवानंद कांबळे साहेब व परिवार यांचेही खूप मनपूर्वक आभार. त्याचबरोबर कार्यक्रमात उपस्थित असलेले विभाग शाखेतील सर्व समता सैनिक, ज्यामुळे आजची रॅली खरंच खूप सुंदररित्या पार पडली, त्याबद्दल आपले खरं मनपूर्वक आभार. बाबासाहेबांनी जी स्थापन केलेली आपली संस्था आहे मातृसंस्था, ज्या प्रकारे अशाच प्रकारे आपण नेहमी सर्वांनी सहकार्य कराल अशी मी आशा बाळगते आणि हा कार्यक्रम शरणोत्तर घेऊन संपेल असे जाहीर करते. मी बोधीचारांना विनंती करते की आपण शरणोत्तर संपन्न करावे. शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगल. नथि मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगल. नथि मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. जय भीम. शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ये बुद्ध का भारत प्रबुद्ध भारत पूर्ण समर्थक शांति का, सम्मान बड़ा अहिंसा का यहाँ मुकाल निरर्थक क्रांति का. जगवालो अमन का व्रत लेकर, जगवालो अमन का व्रत लेकर संसार सवारो भ्रांति का. अहिंसक नीति युद्ध की नीति धरो अहिंसक नीति, ये बुद्ध की धरती. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. संसार को अपना घर समझो, गौतम ने अमर संदेश दिया. जियो स्वयं और जीने दो, औरों को महा उपदेश दिया. मानव को जहाँ मानवता दी, मानव को जहाँ मानवता दी, जीवन को वही उपदेश दिया. है पतन की अर्थी और हो पूर्ति, आदर्शों की पूर्ति, ये बुद्ध की धरती. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि,